इतिहास रचण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सज्ज आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ डावकर सीएमओ मेंटरशिप प्रोग्राम मध्ये आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, नुकताच आपला 4 तारखेचा कंबाईन ग्रुप बी चा पेपर झाला. हा पेपर झाल्यावरती आपल्या भरपूर लोकांना त्या पेपर बद्दल चांगलाही आत्मविश्वास आला. इव्हन काही लोकांना भरपूर प्रमाणात प्रश्न अवघडही गेले किंवा टॅकल करायला काही अडचणी आल्या की ज्यामुळे आपला आत्मविश्वास आपल्याला खचलेला पाहायला मिळतो. मग लक्षात घ्या मित्रांनो, हे कशामुळे झालं असेल तर याला एकच उपाय आहे. आपल्याला प्रॉपर योग्य दिशा नसल्यामुळे किंवा आपल्याला प्रॉपर मार्गदर्शन नसल्यामुळे आपल्याला कुठेतरी 1-2 मार्क्स किंवा आपल्याला भरपूर वेळेस जाणवलं असेल की आपण पेपरला जातो, प्रश्नही सोडवतो. इव्हन प्रश्न सोडवल्यावरती आपण ज्यावेळेस ते आन्सर कीने चेक करतो, आपला कुठेतरी थोडक्यात रिझल्ट गेलेला पाहायला मिळतो की ज्या ठिकाणी आपल्याला 1 किंवा 2 मार्क्ससाठी स्ट्रगल करताना पाहायला मिळतं. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपला रिझल्ट थोडक्यात जात असेल तर याचा अर्थ आपली दिशा कुठेतरी चुकत आहे. आणि जर दिशा कुठेतरी चुकत असेल तर त्याला आपल्याला योग्य ट्रॅकवरती घेऊन येण्यासाठी योग्य गायडन्स म्हणजेच मेंटरशिपची गरज असते. मग यासाठी सीएमओ आपल्यासाठी 2026च्या परीक्षेसाठी मेंटरशिप प्रोग्राम घेऊन येत आहे की यापूर्वीचा जो आपला मेंटरशिप प्रोग्राम होता तो अतिशय सक्सेसफुली पार पाडल्यानंतर त्याच भरतीवरती आपण एक नवीन प्रोग्राम 2026 साठी घेऊन येत आहोत. मग या प्रोग्राम मध्ये आपल्याला पूर्ण परीक्षासाठी जे आवश्यक आहे, जो आपल्याला पीवायक्यू बेस, जो आपल्याला कन्सेप्च्युअल बेस किंवा आपण काय वाचायला हवं किंवा किती वाचायला हवं किंवा आयोगाची चौकट काय आहे, या चौकटीत राहून आपण त्या गोष्टीकडे कसं पाहायला हवं हे सर्व या प्रोग्राम मध्ये दिलेलं आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, या प्रोग्राम मध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे. या प्रोग्राम मधून आपल्याला जो काही आपला परीक्षा भूमिक जो स्टडी असेल किंवा जो परीक्षेसाठी लागणारा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो सगळा कव्हर होणार आहे. त्याचबरोबर आपल्याकडे चांगला ऍडवाइस असेल, देन सपोर्ट असेल, देन ट्रेनिंग आहे, योग्य दिशा म्हणजे डायरेक्शन असेल, देन ते सगळं करण्यासाठी आपल्याला स्पेसिफिक मीन्स मोटिवेशन असेल. त्याचबरोबर त्या मोटिवेशनच्या आधारे आपल्याकडे सक्सेस, कोचिंग आणि गोल हे सगळं आपल्याला या मेंटरशिप मध्ये पाहायला भेटेल. मग लक्षात घ्या मित्रांनो, आता इथे आपण म्हटले मोटिवेशन सक्सेस याची काय गरज आहे तर सिंपल आहे. आत्ताच आपण पेपर दिला, इव्हन आता आपला रविवारचाही पेपर आहे. या सगळ्या पेपरमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला थोडक्यात रिझल्ट जाताना पाहायला मिळतो आणि रिझल्ट जर गेला तर आपल्या मनामध्ये त्या विषयाची भीती किंवा त्या पेपर विषयी भीती किंवा न्यूनगंड तयार होतो. आणि ह्या न्यूनगंड मधून बाहेर यायचं असेल तर आपल्याला वेळोवेळी मोटिवेशनची पण गरज पडते की त्या मोटिवेशनमुळे तो पॉइंट, तो सिलेबस किंवा तो टॉपिक आपल्याला आवडीचा वाटायला लागतो. मग यासाठीच आपल्याला काय कुणाची गरज आहे तर मेंटरशिप प्रोग्रामची गरज आहे. मग मित्रांनो, यापूर्वी सुद्धा कंबाईन मेंटर ऑफिशियलने मेंटरशिप प्रोग्राम रन केले. मग ते मेंटरशिप प्रोग्राम रन होताना काही बेसिस आधारांचा आपण सपोर्ट घेतला होता. याही वेळेस आपण त्याला मॉडिफाय करून मेंटरशिप प्रोग्रामची गरज काय असणार आहे, इव्हन तो कसा घेतला जाईल, त्याचा आपल्याला फायदा कसा होईल, त्यातून रिव्हिजन कशा क्रिएट केल्या जातील, त्या रिव्हिजनचा पेपरला कसा फायदा होईल, हे सगळं आपल्याला यामध्ये समाविष्ट भेटणार आहे. मग आपण पहिला मुद्दा पाहिला तर काय आहे, मेंटरशिप प्रोग्रामची गरज काय. मात्र लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यांना माहिती, आपल्या सगळ्यांना लक्षात घ्या, आपण सगळेजण प्रॉपर स्टडी करतोय. इव्हन आपले काही लोकांचे 2-3 अटेम्प्ट झालेले पण असतील, इव्हन काहींचा हा पहिलाच अटेम्प्ट असेल. जर आपल्याकडे आपले वेगवेगळे अटेम्प्ट असतील तर ज्यांचा पहिला अटेम्प्ट आहे त्यांना माहितच नाही की स्टडी कसा करायचा, किंवा जरी माहित असेल तरी पण योग्य दिशा नसल्यामुळे काय वाचायचं, पेपर काय विचारतो किंवा आयोगाची चौकट काय आहे किंवा आयोग कशा प्रकारचा प्रश्न विचारतो किंवा आपण त्या पॉइंटला पाहताना आपण त्याच्यावरती प्रश्न कसा बनवू शकतो किंवा जो आयोगाचा माइंडसेट आहे तो समजून घेण्यासाठी आपण आपला माइंडसेट कसा करायला हवा, हे सगळं म्हणजे आपल्या ह्या मेंटरशिपची एक नीड आहे. या मेंटरशिप मधून ती आपली नीड फुलफिल होणार आहे. मग लक्षात घ्या, इव्हन आपण फ्रेशर असू, इव्हन आपले 2-3 अटेम्प्ट झालेले असतील तरी पण आपल्याला ह्या मेंटरशिपचा फायदाच आहे. कारण यामध्ये आपण सगळ्यात मस्ट कशाकडे फोकस करतोय, योग्य दिशेकडे. आता लक्षात घ्या, दिशा फार महत्वाची आहे. आपण रॅन्डमली ज्यावेळेस स्टडी करतो किंवा रॅन्डमली ज्यावेळेस कोणताही सिलेबस पाहतो, ज्यावेळेस त्याला सिलेबसला योग्य दिशा नसेल तर तो सिलेबस आपला वेळेवरती पूर्ण होत नाही. आणि जरी तो वेळेवरती पूर्ण झाला तरी पण तो परीक्षेसाठी उपयुक्त आहे की नाही हेही आपल्याला कल्पना नसते. मग काय वाचायला हवं, इव्हन ते वाचताना योग्य दिशा कशी असायला हवी हे आपल्याला ह्या मेंटरशिप मध्ये मिळेल. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण भरपूर अभ्यास करतो तरी पण आपल्याला निकाल मिळत नाही, याचा अर्थ आपलं कुठेतरी चुकतंय आणि आपल्याला आपल्या अभ्यासाचं प्रॉपर अनालिसिस करून आपलं चुकतंय कुठे हे शोधणं पण गरजेचं आहे. हे सुद्धा आपल्याला ह्या मेंटरशिप मध्ये पाहायला मिळेल. त्याचबरोबर अभ्यास करताना काय करायला पाहिजे आणि काय नाही हे समजण्यासाठी आपल्याला योग्य दिशा किंवा योग्य अभ्यासाची
जी काही आपली पार्श्वभूमी आहे ते म्हणजे PYQ, ते सुद्धा PYQच्या बेसिसवरती आपला हा पूर्ण प्रोग्राम पाहायला मिळेल. त्याचबरोबर परीक्षा होईपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्य. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण विदाऊट गायडन्स स्टडी करतो किंवा विदाऊट टार्गेट स्टडी करतो, आपल्याला प्लॅनिंग असतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण प्लॅनिंग करतो की आपली परीक्षा 100 दिवसांवरती आहे, 200 दिवसांवरती आहे. आपण प्लॅनिंग करतो की ह्या दिवसामध्ये मी हा सब्जेक्ट करेल, त्या दिवसामध्ये तो सब्जेक्ट करेल. पण हे 3-4 किंवा पहिले 5 ते 6 दिवस आपण पूर्ण सातत्याने करतो. पण जसे जसे दिवस पुढे जातात कुठेतरी आपला ग्राफ निगेटिव्ह पाहायला मिळतो. मग हेच जर सातत्य आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला कुणाची गरज पडते? योग्य मेंटरशिपची. मग लक्षात घ्या, सातत्य टिकवून ठेवण्यासाठी या मेंटरशिप मधून तुम्हाला डेली टार्गेट दिलं जातं की ज्या डेली टार्गेटमध्ये प्रत्येक सेकंद इव्हन प्रत्येक मिनिटाचा प्रॉपर युटिलायझेशन केलं जातं आणि या युटिलायझेशनच्या बेसिसवरती आपण ते सातत्य काय करतो? मेंटेन करून ठेवतो. त्याचबरोबर रिव्हिजन आणि प्रॅक्टिस. मग लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला जो पेपर सॉल्व्ह करायचा आहे तो 1 तासामध्ये सॉल्व्ह करायचा आहे, म्हणजे 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न. मग जर 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे असेल तर आपल्याला त्या टॉपिक बद्दल किंवा त्या सिलेबस बद्दल प्रॉपर रिव्हिजन असायला हवी. जर आपल्याला प्रॉपर रिव्हिजन असेल तर आपण त्या प्रश्नाकडे पाहताना किंवा त्या टॉपिककडे पाहताना योग्य मॅच्युरिटीने पाहतो आणि याच मॅच्युरिटीचा वापर करून आपण तो इझिली प्रश्न टॅकल करू शकतो. त्याचबरोबर जर आपल्याला त्या प्रश्न सोडवताना जी काही प्रॅक्टिस आहे जर ती आपली परिपूर्ण असेल तर आपण योग्य वेळेमध्ये तो पेपर कव्हर करतो. यालाच आपण टाइम मॅनेजमेंट म्हणतो. मग लक्षात घ्या, जर आपल्याला पेपरचं टाइम मॅनेजमेंट प्रॉपर करायचं असेल तर 2 शब्द, एक म्हणजे रिव्हिजन आणि दुसरा म्हणजे प्रॅक्टिस, याची गरजच आहे. त्याचबरोबर जर आपल्याला आपल्या परीक्षेचं वास्तव समजून घ्यायचं असेल, लक्षात घ्या, भरपूर वेळेस आपण स्टडी करतो, आपण भरपूर स्टडी करतो, पण आपल्याला एक्झामची वास्तविकता समजत नाही. मग अशा वेळेस त्या स्टडीला दिशा नाही, तो दिशाहीन अभ्यास झाला. आणि जर आपल्याला योग्य दिशेने तो स्टडी करायचा असेल तर आपल्याला त्याचं वास्तव समजणं गरजेचं आहे. देन आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग असायला हवं. मग आता लक्षात घ्या, जर आपण आपले सिलेबस पाहिले तर भरपूर त्यामध्ये विषय आहेत. मग कोणत्या विषयाला किती महत्त्व दिलं पाहिजे, इव्हन आयोग त्याच्यावरती किती प्रश्न विचारतो, प्रश्न विचारताना कशा प्रकारचे विचारतो. काही ठिकाणी कन्सेप्च्युअल प्रश्न आहे, काही ठिकाणी फॅक्च्युअल प्रश्न आहे, काही ठिकाणी करंटला धरून आयोग प्रश्न विचारतो. मग हे सगळं अभ्यास करताना त्या गोष्टीचं प्रॉपर नियोजन असायला हवं. आणि ज्यावेळेस आपण एक्झाम हॉलमध्ये जातो, एक्झाम हॉलमध्ये जाताना समोर आपल्या पेपर आल्यावरती आपल्याला 1 तासात तो पेपर सोडवायचा असतो. मग जर 1 तासात पेपर सोडवायचा असेल तर त्या 1 तासाचं नियोजन कसं असायला हवं हे सुद्धा तुम्हाला ह्या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये पाहायला मिळेल. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण हा पूर्ण मेंटरशिप प्रोग्राम पाहिला तर या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये ज्या आपल्या चुका आहेत, लक्षात घ्या, ज्या आपल्या चुका होतात या चुकांवरती काम केलेलं आहे जेणेकरून ह्या चुका टाळल्या जातील. लक्षात घ्या, आपला रिझल्ट न येण्यामागे एकच कारण आहे, आपल्याकडून न कळत काहीतरी चुका होतात आणि न कळत होणाऱ्या चुका आपल्याला जाणवत पण नाही. आणि जर या चुकांवरती आपल्याला प्रॉपर काम करायचं असेल तर आपल्याला कुणाची मदत घ्यावी लागेल? प्रॉपर गायडन्सची, की जे ह्या चुकांना टाळण्यासाठी मदत करतील. त्याचबरोबर पूर्व परीक्षेसाठी प्रत्येक विषयाचं काय विचारायचं किंवा कोणत्या पार्टचं सविस्तर विश्लेषण करायला हवं किंवा कोणता पार्ट आपण डीपली जाऊन वाचायला हवा याचं सुद्धा आपल्याला इथे सविस्तर विश्लेषण पाहायला मिळेल. देन आपल्याकडे असणारं सूक्ष्म विश्लेषण, आता हा सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे. लक्षात घ्या, प्रत्येक टॉपिक असेल, समजा आपल्या हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, सायन्स आहे, मॅथ आहे, तर आपण सगळ्या पार्टचा विचार केला तर यांचं मायक्रो अनालिसिस गरजेचं आहे मित्रांनो. कारण लक्षात घ्या, कारण मायक्रो अनालिसिस आपल्याला त्या टॉपिकची डेप्थ पर्यंत घेऊन जातो. आणि जर आपण त्या टॉपिकच्या डेप्थ पर्यंत जात असेल तर आपल्याला बरोबर एक्झॅक्टली तिथे काय वाचायला हवं हे समजतं. त्यासाठी कुणाची गरज आहे? मायक्रो अनालिसिस म्हणजे सूक्ष्म विश्लेषणाची. आणि आपला भरपूर वेळेस अभ्यास करताना या गोष्टीकडे फोकस होत नाही, त्यामुळे सुद्धा आपला रिझल्ट जातो. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण सूक्ष्म अनालिसिस करतो त्या बेसिसवरती आपल्याला समजतं की आयोगाने एकाच टॉपिक वरती किती वेळा PYQ विचारलेले आहे, इव्हन ते PYQ विचारताना आयोगाने कोणता अँगल ठेवलेला आहे, आयोगाचा अप्रोच कसा आहे, त्या अप्रोचला आपला अप्रोच सुटेबल आहे की नाही, हे सुद्धा एक वन ऑफ द अनालिसिसचा काय झाला तर पार्ट झाला. देन त्याचबरोबर हे सगळं अनालिसिस झाल्यावरती कोणत्या विषयाला किती महत्व द्यायचं, देन हे महत्व दिल्यानंतर आपला स्कोअर चांगला कसा येऊ शकतो त्या गोष्टीकडे आपण ह्या मेंटरशिप थ्रू फोकस करू शकतो. देन आपल्याला लक्षात घ्या, जर चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवायचे असेल
तर आपलं जे नियोजन आहे, आता लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीला प्लॅनिंग महत्वाचं आहे, हे आपल्याला समजतं. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या सगळ्या गोष्टी समजतात की नियोजन असायला हवं, आपलं सातत्य असायला हवं, रिव्हिजन असायला हवी, फोकस असायला हवा, परंतु या गोष्टी आपल्याकडून सातत्याने होत नाही किंवा आपण त्याच्याकडे तेवढ्या फोकसने करत नाही, म्हणून आपला रिझल्ट जातो. म्हणजे याचा अर्थ असा झाला की काही गोष्टी आपल्याला माहीत आहे तरी पण आपण त्या जाणून बुजून करत नाही, आणि जर जाणून बुजून करत नसेल तर आपण रिझल्ट पासून लांब फेकलो जातो. मग जर रिझल्ट आणि आपण यांना दोघांना बांधण्याचं काम पाहत असेल तर ते बांधण्याचं काम आपल्याला हे मेंटरशिप करून देतं. म्हणून मेंटरशिप आपल्याला महत्वाची आहे. मग लक्षात घ्या, यामध्ये प्रत्येक दिवसाचा इव्हन प्रत्येक आठवड्याच्या नियोजनावरती खूप बारकाईने काम केलेलं आहे. म्हणजे आपण एका दिवसाला काय करणार, देन ह्या नंबर ऑफ डेजचा जो आपला एक आठवडा असेल त्या आठवड्यात आपलं टार्गेट किती पूर्ण झालेलं असेल, जर ते आपलं टार्गेट आपण एकदम सखोल पूर्ण केलं तर आपल्याला त्या टॉपिक बद्दल एकही शंका राहणार नाही. मग लक्षात घ्या मित्रांनो, सो अशा पद्धतीने आपल्याला हा पूर्ण मेंटरशिप प्रोग्राम पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर या मेंटरशिप प्रोग्राम मधून आपल्याला काय भेटणार, आता लक्षात घ्या, हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा की आपण जर हा मेंटरशिप प्रोग्राम पाहिला, आता आपण पाहिलं की याची गरज काय होती. सो गरज आपण सगळ्यांनी समजून घेतली, पण आता महत्वाचा मुद्दा की यातून आपल्याला काय भेटणार. तर लक्षात घ्या, जर आपण हा मेंटरशिप प्रोग्राम पाहिला तर या मेंटरशिप प्रोग्राम पासून आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय भेटणार आहे, तर डेली टार्गेट. लक्षात घ्या, हा मुद्दा महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाचं काय भेटणार आहे आपल्याला, डेली टार्गेट, की ज्या डेली टार्गेटच्या बेसिसवरती आपलं पूर्ण एक स्टडीचा पॅटर्न असेल की ज्या टार्गेटनुसार आपण तो स्टडी आपला कंप्लीट करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याकडे हे टार्गेट पूर्ण झाल्यावरती त्या टॉपिक वरती आपल्याला टेस्ट पाहायला मिळेल आणि त्या टेस्टचं सविस्तर विश्लेषण दिलं जाईल. आता सविस्तर विश्लेषण कशासाठी, की आपण त्या टॉपिकला सोडवताना किंवा त्या टॉपिकचा अभ्यास करताना ज्या पद्धतीने आपण अभ्यास केला, ज्या पद्धतीने आपण प्रश्न सोडवले, त्याचं मायक्रो अनालिसिस करताना एखादा प्रश्न जर आपल्याकडून चुकला असेल तर तो चुकलाय कुठे हे समजण्यासाठी आपल्याला हे सविस्तर विश्लेषण असेल की ज्याच्या आधारे आपण इझिली त्या पेपरला किंवा त्या टॉपिकला टॅकल करू शकतो. त्याचबरोबर लाईव्ह सेशन होतील. आता हे लाईव्ह सेशन कशासाठी, तर आपल्याला ज्या काही अडचणी आहेत, लक्षात घ्या स्टडी आहे, जर स्टडी असेल तर प्रॉब्लेम येणार, प्रॉब्लेम आहे म्हणजे अडचणी आहे, मग या अडचणींचं सोल्युशन कुठे, तर आपल्याकडे लाईव्ह सेशन होतील. या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून इंटरॅक्शन होईल आणि या इंटरॅक्शन मधून आपल्या ज्या अडचणी आहेत तुम्ही त्या मांडू शकता. तुम्ही त्या अडचणी मांडल्यावरती तुम्हाला लगेच सोल्युशन दिलं जाईल. लक्षात घ्या मित्रांनो, भरपूर अडचणी मानसिक अडचणी असतात आणि जर ह्या मानसिक अडचणींना सोडवायचं असेल तर आपल्याला कम्युनिकेशन महत्वाचं आहे, इंटरॅक्शन महत्वाचं आहे. या इंटरॅक्शन मधून आपण योग्य कम्युनिकेशनद्वारे आपण त्या मानसिक अडचणीतून बाहेर पडू आणि मानसिक अडचणीतून बाहेर पडलो की हे सगळे टॉपिक आपल्याला क्लिअर वाटायला लागतात. त्यासाठी आपल्याला हे लाईव्ह सेशन महत्वाचं आहे. त्याचबरोबर ज्या काही अभ्यासात अडचणी येतात किंवा अभ्यासात अडचणी आणणाऱ्या वैयक्तिक प्रश्नांतून सुद्धा आपण चर्चेतून मार्ग काढणार आहोत. आता भरपूर प्रत्येकाचे काही ना काही वैयक्तिक प्रश्न असतात की जे वैयक्तिक प्रश्न वारंवार आपल्याला अभ्यासापासून डिस्ट्रॅक्शन करतात आणि जर डिस्ट्रॅक्शन करत असेल तर आपली दिशा भरकटते. मग आपल्याला पुन्हा योग्य दिशेवर आणण्यासाठी चर्चा महत्वाची आहे. लक्षात घ्या, सगळे मार्ग चर्चेतूनच निघतात. सो आपल्याला प्रत्येक वेळेस चर्चेवरती फोकस करायचंय. मग जर आपण हा मेंटरशिप प्रोग्राम पाहिला तर जवळपास हा आपल्याला 140 दिवसात पाहायला भेटेल की यामध्ये किमान 7 रिव्हिजन होतील. त्याचबरोबर परीक्षाभिमुख प्रश्नांचा सराव केला जाईल. आता लक्षात घ्या, हा पार्ट फार महत्वाचा आहे, रिव्हिजन. कारण समजा मी जर एक टॉपिक वाचत असेल, मी त्याला वाचून सोडून दिला आणि मी जर पेपरला जाऊन डायरेक्टली बसलो तर मला त्याचे प्रश्न सोडवताना संभ्रम तयार होईल. मला असं वाटेल की सगळेच ऑप्शन उत्तर आहे. जर सगळेच ऑप्शन मला उत्तर वाटत असतील किंवा मॅक्झिमम ऑप्शन उत्तर वाटत असतील तर याचा अर्थ त्या टॉपिकला मी प्रॉपर समजून घेतलेला नाहीये. आणि जर मी समजून घेतलेला नाही म्हणजे माझ्याकडे तयार झाली लॅक ऑफ रिव्हिजन. लक्षात घ्या, लॅक ऑफ रिव्हिजन. आणि या रिव्हिजनच्या कमतरतेमुळे त्या टॉपिकला मी पूर्ण फोकसली टॅकल करू शकत नाही. म्हणून आपण जास्तीत जास्त रिव्हिजन वरती फोकस केलेला आहे की ज्या रिव्हिजनच्या माध्यमातून परीक्षेसाठी येणाऱ्या प्रश्नांचा प्रॉपर आपल्याला सराव झालेला पाहायला मिळेल. मग लक्षात घ्या, या रिव्हिजनमुळे जवळपास आपण 7 रिव्हिजन पाहिल्या, ह्या मिनिमम रिव्हिजन आहे. जर तुम्ही अजून फोकस केला, अजून फोर्स लावला तर नंबर ऑफ रिव्हिजन वाढवू शकतात. आणि जेवढ्या नंबर ऑफ रिव्हिजन वाढतील तेवढं आपण आणि आपला रिझल्ट यातील अंतर कमी झालेलं पाहायला मिळेल. आणि जेवढं अंतर कमी होईल तेवढं आपण त्या कट ऑफ मध्ये इन झालेलं पाहायला मिळेल. यासाठी आपल्याला ह्या रिव्हिजन महत्वाचे आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, जर आपण यांची गरज पाहिली, आता हा मेंटरशिप प्रोग्राम
गरज पूर्ण पाहिली, अजून आपल्याला काय काय भेटणार आहे किंवा हा प्रोग्राम कसा होणार आहे किंवा कुठे होणार आहे. आता लक्षात घ्या, आता पण आपण दोन गोष्टी पाहिल्या, गरज काय होती, देन हा आपल्याला काय देणार आहे, आता हा कसा होईल किंवा कुठे होईल. मात्र लक्षात घ्या, आपल्या कंबाईन मेंटर ऍप म्हणजे आपलं सीएमओचं ऍप, सीएमओच्या ऍपवरती तुम्हाला हा पूर्ण मेंटरशिप प्रोग्राम पाहायला भेटेल. त्याचबरोबर इथे तुम्हाला स्टडी मटेरियल सुद्धा पाहायला भेटेल. ह्या स्टडी मटेरियलच्या बेसिसवरती किंवा आपला जो मेंटरशिप प्रोग्राम आहे या मेंटरशिप प्रोग्रामच्या बेसिसवरती वीकली टार्गेट पीडीएफ सुद्धा पाहायला भेटतील. मग आता वीकली टार्गेट पीडीएफ मध्ये काय असेल की एका आठवड्यामध्ये आपण काय करायला हवं, इव्हन ते टार्गेट कशा प्रकारे अचीव करायला हवं किंवा पूर्ण करायला हवं, हे सगळं आपल्याला टार्गेट पीडीएफ मध्ये पाहायला भेटेल की ज्यामध्ये सीएमओच्या टीमने एकदम मायक्रो अनालिसिस करून प्रत्येक पॉइंटवरती एकदम पूर्णपणे काम केलेलं आहे आणि ह्याच कामाचा फायदा तुम्हाला ह्या पीडीएफ मधून घेता येईल. त्याचबरोबर टार्गेट सुरू करण्याआधी ते कसं पूर्ण करायचं, इव्हन काय वाचायचं किंवा काय सोडायचं आणि त्या टॉपिक वरती आयोगाचे प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे याबाबत व्हिडिओ थ्रू तुम्हाला दिला जाईल. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण हा पूर्ण पाहिलं तर लक्षात घ्या, जर आपण समजा आता मी सायन्सचा विचार केला तर सायन्स वास्ट आहे. लक्षात घ्या, सायन्स फार वास्ट आहे. मग सायन्स मध्ये काय वाचायचं, समजा आपण सेल टॉपिक घेतला तर सेल किती वाचायचा, किंवा आपण टिश्यू घेतला तर टिश्यू किती वाचायचा, किंवा मी म्हटलं मानवी ग्रंथी किंवा ह्युमन ग्लँड, मग ह्युमन ग्लँड किती वाचायच्या, खरंच आयोग त्यावरती प्रश्न विचारतो का किंवा तो टॉपिक आयोगाच्या बाहेरचा आहे का. लक्षात घ्या, मग हे सगळं मायक्रो अनालिसिस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि की त्या बेसिसवरती तुम्ही त्या टॉपिककडे कसं पाहायला हवं, किती वाचायला हवं, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी क्लिअर झालेलं पाहायला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीकली टार्गेट, की वीकली टार्गेट पूर्ण झाल्यानंतर त्यावरती एक टेस्ट होईल आणि रात्री झोपायच्या आधी एक सेशन होईल की ज्यामध्ये प्रश्न अडचणी सोडवल्या जातील. हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे मित्रांनो. लक्षात घ्या, आपण स्टडी किती करतोय, स्टडी सगळेच करतात, पण त्या स्टडीचं खरंच आउटपुट होतंय का तेही चेक करणं महत्त्वाचं आहे. आणि जर स्टडीचं आउटपुट चेक करायचं असेल तर आपल्याला सेशन महत्त्वाचे आहे की ज्या सेशन मध्ये आपले इंटरॅक्शन होणार आहे, की ज्या इंटरॅक्शन मध्ये तुम्हाला त्या टेस्ट सोडवताना आलेल्या अडचणी त्या आपण पूर्ण प्रॉपर सोल्युशन घेणार आहोत, की ज्यातून चर्चेतून मार्ग निघेल आणि आपल्या ज्या अडचणी आहेत त्या साईडला होतील आणि अडचणी साईडला झाल्या की पुन्हा आपण योग्य दिशेवरती योग्य ट्रॅकवरती येऊन पुन्हा आपण आपल्या अभ्यासाचा वेग पकडू शकतो. मग लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या मेंटरशिप मध्ये पाहायला मिळतील. त्याचबरोबर मेंटरशिप मधून कोणत्या परीक्षेची तयारी करून घेतली जाईल, आता हा मुद्दा महत्त्वाचा आहे. सो आपल्याकडे एक आहे 14 जून 2026 रोजी होणारी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा, त्याचबरोबर 12 जुलै 2026 रोजी होणारी संयुक्त गट क पूर्व परीक्षा. या दोन परीक्षेसाठी आपला हा मेंटरशिप प्रोग्राम असणार आहे. त्याचबरोबर या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये तुम्हाला ज्या आता आपण वरती गोष्टी पाहिल्या त्या एकदम परिपूर्ण फॉर्म मध्ये पाहायला भेटणार आहे. मात्र लक्षात घ्या, आता मेंटरशिप प्रोग्राम लावायचा कोणी, आता हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आपण सुरुवातीलाच याबद्दलही थोडं बोललेलो आहोत की भरपूर मुलं नवीन असणार आहेत. इव्हन मी आताही म्हटलं की आपण 4 तारखेचा पेपर दिलाय, इव्हन आता आपण 11 तारखेचाही पेपर देणार आहोत. जर आपण ह्या दोनही पेपरचा विचार केला मित्रांनो तर लक्षात घ्या, भरपूर वेळेस ज्यावेळेस आपण पेपर देऊन येतो आपल्याला भरपूर आत्मविश्वास असतो की आपण पेपर कव्हर करणार आहोत, पण ज्यावेळेस आयोगाची आन्सर की येते मग समजतं अरे मायनर एकदम छोटी मिस्टेक झाली, एकदम मायन्यूट मिस्टेक झाली, की ज्या मायन्यूट मिस्टेकमुळे आपला 1 मार्क गेला, पुन्हा समजतं अजून 1 मार्क गेला, अजून 1 मार्क गेला. अशा छोट्या छोट्या मिस्टेक भरपूर प्रश्न घेऊन जातात आणि आपला मार्क्स कमी करून टाकतात. मग लक्षात घ्या, जर ह्या छोट्या मिस्टेक टाळायच्या असतील तर हा मेंटरशिप प्रोग्राम आहे. म्हणजे हा कुणासाठी, ज्यांचे ऑलरेडी 1, 2, 3 अटेम्प्ट झालेले आहेत त्यांच्यासाठी एकदम परिपूर्ण उपयुक्त आहे. पण जे एकदमच नवीन आहे मग त्यांना काय वाचायचं किंवा काय सोडायचं किंवा पीवायक्यू कसा पाहायचा, पीवायक्यूला पाहताना ते ऑप्शनकडे कोणत्या अँगलने पाहायला हवं, त्यांच्यासाठी हा कोर्स अतिशय महत्त्वाचा आहे. मग त्यांना योग्य दिशा मिळावी, त्यांना त्या दिशेचं प्रॉपर प्लॅनिंग करता यावं, अशा सगळ्या लोकांनी काय करायचं आहे तर हा मेंटरशिप प्रोग्रामचा फायदा उचलायचा आहे. मग यामध्ये पहिल्यांदा परीक्षा देणारे, त्याचबरोबर 2, 3, 4 वर्ष अभ्यास करणारे, त्याचबरोबर जे हाऊस वाईफ आहेत किंवा नोकरी करून अभ्यास करणारे यांच्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचा, कारण यांना वेळात वेळ काढून अभ्यास करायचा आहे. आणि जर वेळात वेळ काढून अभ्यास करायचा असेल तर ह्या प्रॉपर टाइम मॅनेजमेंट आपल्याला ह्या मेंटरशिप मध्ये पाहायला भेटेल. मग लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जे सांगितलं जाईल ते करण्याची तयारी असेल तरच जॉईन व्हा. आता लक्षात घ्या मित्रांनो, हा फार महत्त्वाचा लाईन आहे. जर आपल्याला जे टार्गेट दिलं असेल, लक्षात घ्या, इच्छाशक्ती असणं फार महत्त्वाचं आहे. फक्त पोस्ट आपल्याला हवी ही आपली इच्छाशक्ती नाही.
पण ते पोस्ट मिळवण्यासाठी, लक्षात घ्या, ती पोस्ट मिळवण्यासाठी आपण किती धडपड करतोय, आपण दिलेलं टार्गेट खरंच पूर्ण करतोय का, इव्हन ते टार्गेट पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्याचं समाधान मिळतंय का. लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यांना माहित असतं, आपण जरी बरोबर किती बोलत असलो तरीही आपल्या मनाला प्रॉपर इन्फॉर्मेशन असते की आपण ती गोष्ट खरंच मन लावून केली आहे का. आणि जर ती गोष्ट आपण मन लावून केलेली असेल तर आपल्याला मानसिक समाधान मिळतं, आणि हेच मानसिक समाधान पूर्ण आपल्याला ह्या मेंटरशिपमध्ये पाहायला मिळेल. मग ज्यांना खरंच इच्छाशक्ती आहे की आपण काहीतरी करू शकतो, आपण काहीतरी मिळवू शकतो, त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे की त्यांनी या मेंटरशिपचा फायदा आपल्या रिझल्ट ओरिएंटेडच पाहायला भेटेल. त्यांना 100% रिझल्ट मिळणारच आहे, फक्त त्यांना या लाईनकडे फोकस करावं लागेल, म्हणजे आपल्या इच्छाशक्तीकडे फोकस करावं लागेल की ज्या इच्छाशक्तींचा वापर करून आपण इझिली त्या मेंटरशिप मधून रिझल्ट मिळवू शकतो. मग लक्षात घ्या, या काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहे की ज्यांनी यापूर्वीच्या मेंटरशिप मध्ये पार्टिसिपेट झाले होते आणि त्या पार्टिसिपेट मधून त्यांना आलेलं यश त्यांनी त्यांच्या शब्दांमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या कमेंट्स आमचा अजून आत्मविश्वास वाढवतात. जर तुम्ही यापूर्वीची मेंटरशिप बॅच पाहिली, एकदम सक्सेसफुल रित्या त्यांनी रिझल्ट अचीव केलेला आहे आणि त्यांच्याच या प्रतिक्रिया. मग लक्षात घ्या, याच प्रतिक्रिया किंवा ह्याच त्यांच्या रिॲक्शन आमचाही आत्मविश्वास वाढवतात, आणि याच आत्मविश्वासाच्या जीवावरती आम्ही पुन्हा इतिहास रचण्यासाठी सज्ज असतो की ज्या इतिहासाचा तुम्हालाही एक भाग होता येतं. मग लक्षात घ्या. सो आपण एक कमेंट पाहूयात. सो जानेवारी 2023 पासून अभ्यास करतोय सर, पण अजून मी थोडा कमी पडतोय सर, कारण की गेल्या कंबाईन 2024 ला मला 53.75 मार्क होते आणि मी गेल्या मेंटरशिपच्या बॅचला पण ऍड होतो सर, पण मला तुमच्या सोबत अजून जर राहिलो तर मी नक्कीच ही परीक्षा पास होईल, देन पोस्ट मिळावे, देन प्लीज थँक्यू सर, पुन्हा बॅच लॉन्च केल्याबद्दल मी खूप आतुरतेने वाट पाहत आहे. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्ही ही कमेंट पाहिली तर ही कमेंट अतिशय भावनिक आहे. या कमेंट मधून लगेच आपल्याला समजतंय की पूर्वीही त्यांनी बॅच केली, ठीक आहे, त्यांचा रिझल्ट भेटला नाही, पण त्यांना एक जाणीव झाली की आपण रिझल्टच्या जवळ आहोत, म्हणजे आपल्याला अजून सुद्धा कष्ट करण्याची गरज आहे, आणि त्या कष्टाच्या हेतूने ते अजून सुद्धा आपल्या बॅचची वाट पाहतात. अशाच भरपूर कमेंट्स आहेत, अशा भरपूर प्रतिक्रिया तुम्ही युट्यूबलाही पाहू शकता, इव्हन आपल्या ऍपलाही पाहू शकता. या सगळ्या प्रतिक्रिया तुम्हाला तुमचाही आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्कीच हेल्पफुल राहतील. देन मित्रांनो, आता ह्या मेंटरशिपची फीस बद्दल बोलूयात. सो याची फीस किती आहे? 799 रुपये आहे. ऍडमिशनची सुरुवात कधीपासून होत आहे? 13 जानेवारी पासून रोजी सकाळी 9 वाजता. देन मेंटरशिप प्रोग्रामची सुरुवात कधी आहे? तर 26 जानेवारी पासून आहे, आणि प्रवेश हे कसे असणार आहे? तर मर्यादित असणार आहे. त्याचबरोबर कंबाईन मेंटर ऑफिशियल हे सगळं तुम्हाला कुठे भेटणार आहे? लक्षात घ्या, ऍडमिशन कसं घ्यायचं? तर ऍडमिशन घेण्यासाठी आपलं सीएमओचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. सीएमओ म्हणजेच कंबाईन मेंटर ऑफिशियल हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यासाठी तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स त्या फ्रंट पेजवरती मिळून जाईल, किंवा अजूनही काही शंका असेल तर तुम्ही अधिक माहितीसाठी या नंबरवरती कॉल करू शकता, किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा व्हिजिट करू शकता. मग लक्षात घ्या मित्रांनो, आता कंबाईन मेंटरमध्ये कशासाठी यायचं? तर जिंकण्यासाठी यायचं. लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस या युद्धभूमीवरती आलो, आपण एक योद्धे आहोत, आणि योद्धा हा नेहमी जिंकण्यासाठीच येतो. आणि जर आपल्याला जिंकायचं असेल तर आपल्यासाठी हा मेंटरशिप प्रोग्राम नक्कीच युजफुल राहील. थँक्यू.